नाशिकच्या चांदवड तालुक्यातील 70 गावांचा पाणीपुरवठा हा गेल्या 15 ते 20 दिवसांपासून ठप्प आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। त्यामुळे 44 गावात पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरळीत करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत। वाशिम नगर परिषदेच्या अकोला नाका इथं व्यापारी संकुलातील अधिमूल्य रक्कम थकीत असलेल्या गाळ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। यावेळेस 32 गाळे नगर परिषदेनं सील केलेत। याआधी गाळे मालकांना नोटीसही देण्यात आली होती, मात्र त्यांनी पैसे न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालय हे साडी विक्री केंद्र बनल्याचं दिसून येत आहे। कार्यालयीन वेळेमध्ये थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच महिला कर्मचाऱ्यांकडून साड्यांची खरेदी केली जात असल्याचा प्रकार समोर आला। विक्रीसाठी आलेल्या सेल्समनकडून साडी विक्री केली जाते। कुळवहिवाट शाखेत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नांदेड शहर सेफ सिटी प्रकल्पांसाठी 100 कोटींची घोषणा या ठिकाणी करण्यात आली होती। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मात्र 5 महिन्यानंतर देखील हा निधी उपलब्ध झालेला नाही। त्यामुळे केवळ नांदेडचा प्रकल्प असल्यानं राज्य सरकार निधी देत नसल्याचा आरोप करत तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी महापौर पावडे यांनी केली आहे। नागपूरमध्ये अजित पवार गटानं महाल शिवाजी पुतळा चौकामध्ये बँड वाजवत पदयात्रा काढून स्वच्छता अभियान राबवत आंदोलन केलं। महापालिकेत प्रशासकीय राज सुरू असल्यामुळे सध्या शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे। त्यामुळे आंदोलन करून प्रशासनाला जाग करण्यासाठी प्रशांत पवारांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आहे। छगन भुजबळांना लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकलून द्या असं वक्तव्य आमदार संजय गायकवाडांनी केलं होतं। त्याचे पडसाद धाराशिवमध्ये उमटलेत। ओबीसी समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय गायकवाडांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे। हिंगोलीमध्ये जनावरांनी भरलेला ट्रक पोलिसांनी पकडला। या ट्रकमध्ये तब्बल 42 जनावरं कोंबून भरली जात होती। यामध्ये एका जनावराचा मृत्यूही झाला। आंध्र प्रदेशमध्ये जनावरांच्या विक्रीसाठी हा ट्रक जात असतानाच पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे।